हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला मराठीमध्ये बोलणार आहे। आजपर्यंत मी माझे सर्व व्हिडिओ हिंदीमध्ये बोलले होते, पण आजचा जे व्हिडिओ आहे हा मी मराठीमध्ये तुमच्या सर्वांसमोर शेअर करणार आहे। तर आज मी बनवणार आहे हरभऱ्याची भाजी। ही पारंपरिक पद्धतीने कशी बनवतात ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। हिवाळा सुरू झाला आहे, त्यामुळे हिवाळ्यामध्ये ही पारंपरिक हरभऱ्याची भाजी येतच असते। त्यामुळे ही फक्त वर्षाला एकदाच येत असते आणि ही वर्षातून एकदा आपल्याला खायलाच पाहिजे। त्यामुळे मी ही भाजी तुम्हा सर्वांसमोर घेऊन आलेली आहे। ही भाजी खाण्यासाठी खूप स्वादिष्ट असते, चवीला खूप छान असते। तर चला आपण बनवायला सुरू करूया। तर तुम्ही पाहू शकता, इथे मी हरभऱ्याची भाजी घेतली आहे। इथे मी हिला छान प्रकारे क्लीन केले। याचे जे मोठे मोठे काटे होते ते मी दांडी होती ते काढून टाकले आणि आता आपण याला स्वच्छ 2-3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचे। मग तिला बारीक चिरून घेऊयात। ही भाजी बनवण्यासाठी खूप सोपी आहे, तर त्यासाठी आपण थोडे मसाला बनवूया। इथे मी हिरवी मिरची घेतली 10 ते 12, लसूणची पाकळी, जिरा आणि मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। तर सगळ्यात आधी आपण याचं पेस्ट बनवून घेऊया। पेस्ट आपल्याला जास्त एकदम बारीक नाही बनवायचं आहे, थोडा मोठाही आपल्याला याचं पेस्ट बनवायचं आहे। तर मिक्सरच्या जारमध्ये आपण इथे जिरे, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची मी इथे थोडी जास्त घेतली आहे, कारण पालेभाज्या आपण जेव्हा बनवतो हिरवी पालेभाज्या, त्यामध्ये हिरवी मिरचीचा जे तिखट, मीठ आणि तेल जे असते ते थोडं जास्त प्रमाणात टाकायचं असते। कारण हे पालेभाज्याला ते जर जास्त टाकले तर त्याचं टेस्ट जे आहे ते खूप छान येतो, त्याच्यामुळे थोडे जास्त टाकायचे। आणि इथे मी मुगाची डाळ टाकलेली आहे। बरेच जण इथे चना डाळ पण टाकतात, किंवा इथे जे याचे मूग असतं म्हणजे चणे असतात ते पण टाकू शकतात, पण मी इथे मुगाची डाळ टाकणार आहे। मुगाची डाळीने भाजी खूप छान होते। तर इथे मी आता हे जी भाजी आहे बारीक कट करून घेत आहे। हे सर्व भाजी आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे। बरेच जण असं डायरेक्टली पण ही भाजी टाकतात, पण ते डायरेक्ट न टाकण्यापेक्षा आपण अशी थोडी कट करून टाकूया, ती खाताना थोडी व्यवस्थित राहील। आणि साईडला मी इथे फोडणीसाठी थोडेसे लसूण थोडासा कुटून घेतला आहे, मोठा मोठा कुटून घ्यायचा आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कट करून पण टाकू शकता। गॅसवर मी ऑइल गरम करायला ठेवले, 2 चमचे ऑइल टाकले आहे कढईमध्ये। ऑइल छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया, जे मी थोडा मोठा मोठा कुटले होते। याला थोडा गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊयात। त्याच्यानंतर मी इथे हिरवी मिरचीचा ठेचा टाकले, आता जे आपण मिक्सरमध्ये केला आहे ते। 2 मिनिट याला पण छान फ्राय करून घ्यायचा, जे या मिरचीचा कच्चापणा आहे तो जाईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचा। त्याचा वास खूप छान येतो या ठेच्याचा, कारण आपण याच्यामध्ये जिरे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण टाकलेला आहे, त्यामुळे याचा वास खूप छान येतो आणि भाजी पण त्यामुळे खूप टेस्टी बनते। त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून इथं मी हळदी पावडर टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायची। मग 2 मिनिट फ्राय केल्यानंतर आपण याच्यामध्ये जी भिजवली होती ती डाळ टाकायची। सॉरी, मी फर्स्ट टाइम सांगितले नाही मी तुम्हाला की डाळ आधी 10 मिनिट पाण्यात भिजवून घ्यायची, त्यामुळे जी डाळ आहे ती आपली लवकर शिजते। कारण पालेभाज्या हे ऑइल मध्ये टाकलं की लगेच शिजतात 5 मिनिटात, त्याच्यामुळे डाळ आधी थोडी 10 मिनिट भिजवून घ्यायची, मगच भाजी करायला घ्यायची। आता इथे 2 मिनिट आपण ऑइल मध्ये डाळ थोडीशी फ्राय करून घेऊयात, मग नंतर भाजी ऍड करूयात।
जी आपण भाजी कट केली होती हरभऱ्याची ती भाजी. थोडी थोडी करत आपण इथे सर्व भाजी टाकून मिक्स करून घ्यायची आहे. ही भाजी खायला खूपच छान लागते. तुम्ही जरूर एकदा ही भाजी आणून ट्राय करा आणि भाकरी सोबत तर ही खूपच छान लागते. आणि ही भाजी फक्त हिवाळ्यामध्येच मिळते, त्यासाठी हिवाळ्यामध्ये तुम्ही ही भाजी नक्की आणा आणि नक्की करून बघा. अशाच पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी. याच्यामध्ये पाणी बिलकुल पण टाकायचे नाही, कारण पालेभाज्यामध्ये ऑलरेडी पाणी असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही. ऑइलमध्ये जेवढे असेल तेवढे ती वाफवून घ्यायची. मी इथे पाणी बिलकुल टाकलेला नाही आणि पालेभाज्यामध्ये थोडंसं ऑइल जास्त टाकायचं. आपण जे रोजच्या भाज्यामध्ये 2 चमचे टाकतो त्याच्यापेक्षा अर्धा किंवा 1 चमचा थोडा जास्त टाकायचा. त्यामुळे भाज्या पण थोड्या छान होतात आणि लवकर पण शिजतात. पाणी जर भाजीमध्ये टाकलं तर त्या भाजीचा कलर, रंग बदलतो आणि खाण्यामध्ये पण तेवढी टेस्ट लागत नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही पालेभाज्या बनवताना त्याच्यामध्ये पाणी टाकू नका. मी इथे मीठ टाकलेलं नाहीये, कारण मी मिरचीचा ठेचा बनवताना त्याच्यामध्ये मीठ टाकले होते, त्यामुळे मी याच्यामध्ये मीठ टाकत नाही. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मीठ मिरची टाकू शकता. आता आपण याला साईडला तेल सुटेपर्यंत ही भाजी शिजवून घेणार आहोत. ऑलरेडी ही भाजी झाली आहे. 10 मिनिटात ही भाजी होती आपली. आणि मी इथे पाणी बिलकुल टाकले नाही. तुम्ही बघू शकता ही भाजी छान प्रकारे झाली आहे. डाळ पण छान शिजली आणि आता साईडला तेल पण सुटलेलं आहे. त्यामुळे मी गॅस इथे बंद करते. एकदा मिक्स करूया आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. तर बघू शकता आपण, आपली भाजी तयार आहे ना एकदम सोपी पद्धत. तर ही भाजी फक्त हिवाळ्यामध्ये येते आणि या हिवाळ्यामध्ये तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि नंतर मला कमेंट्स मध्ये जरूर सांगा की तुम्हाला माझी रेसिपी आवडली का. आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही भाजी खूप सोपी, खूप टेस्टी आहे आणि भाकरी सोबत तर खूपच छान लागते. सर्वांना खूप आवडणारी ही भाजी आहे. तर फ्रेंड्स, पुन्हा भेटते मी अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.